युवक दोस्तांनो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं युवावाणीच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. निवेदन आणि निर्मिती सहाय्य केलं आहे रुची दळी हिने. तर सादर करते आहेत योगीराज बच्चे. मित्रांनो, यंग एजमध्ये आपल्यासमोर अनेक टप्पे असतात आणि त्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे करिअर. तर मित्रांनो, आज आपल्या गप्पा ज्या व्यक्तीसोबत रंगणार आहेत तो आपला युवक दोस्त आहे CA प्रतीक दिनकर माळी. नुकताच याने CAची फायनल परीक्षा क्लिअर केलेली आहे. चला तर मग CA या क्षेत्राविषयी खूप काही जाणून घेऊया प्रतीक माळी याच्याकडून. प्रतीक, तुझं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि सगळ्यात आधी तुझं अभिनंदन. तू Yes. नुकताच CAची फायनल एक्झाम क्लिअर झालास त्याबद्दल. धन्यवाद. CA म्हटलं की एक गोष्ट आपल्या जनरली डोळ्यासमोर येते, ती म्हणजे खूप जाड पुस्तकं सतत वाचत असणारी, सतत अभ्यासामध्ये गढलेली असणारी माणसं. तर तुझाही अनुभव अगदी असाच आहे की काही वेगळा आहे? नाही, नक्कीच. त्याची बेसिक सुरुवातच अशी की पुस्तकांची आणि त्याची आपली जवळीक असलेलीच पाहिजे. त्याच्याशिवाय या कोर्समध्ये पुढे जाणं कठीण जाऊ शकतं, कारण वाचनाची आवड हवी, बैठकीची सवय हवी, तरच ते साध्य होऊ शकतं. कारण जेवढा जास्त वेळ आपण अभ्यास करू तर तेवढाच स्टडीजमध्ये आपल्याला उपयोग होतो त्याचा. त्यामुळे बरोबर. मुळात पुस्तकांची आवड आणि जवळीक हवीच. खरंय. CA करायचं असं तू ठरवलंस तेव्हा तुला या क्षेत्राची माहिती होती का? नाही, म्हणजे आमचं झालं असं की घरातच सगळं कॉमर्स बॅकग्राऊंड आणि वातावरण असल्यामुळे दुसरं काही ओके. करायचं असं आधी डोक्यातच आलं नाही. बाबांचं 10वी क्लिअर झाल्यानंतर म्हणणं होतं की सायन्स फील्ड किंवा त्याच्यात जर असेल इंटरेस्ट, कारण आमचं सायन्स मॅथ्स चांगलं होतं, तर ते म्हणाले की तो पण एक ऑप्शन तू बघू शकतोस. पण आधीपासूनच ठरलेलं की CA, म्हणजे बरोबर. कॉमर्समधलं कुठली एक चांगली डिग्री आपल्या भारतातली आहे तर CA. त्यामुळे मग आधीपासूनच ठरलेलं आणि 12वी नंतर तशी तयारीची सुरुवात केलेली. ओके. CA या क्षेत्राविषयी थोडंसं आम्हाला सांग. आपल्या भारतात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही CA कोर्स आणि त्या रिलेटेड सगळ्या एक्झाम्स किंवा आफ्टर मेंबरशिप, म्हणजे CA क्लिअर झाल्यानंतरचे जे काही प्रोग्राम्स आहेत किंवा सेमिनार्स असतात, ICAI ही इन्स्टिट्यूट आहे ऑल ओव्हर इंडिया, ती सगळी कंडक्ट करते. ओके. पण मग CAचं नेमकं काम काय असतं? आणि जशी CA ही एक एक्झाम आहे तसे अजून काही प्रकार असतात का? हां, आता आपलं हे प्रोफेशनल कोर्स झाला हा CA हा आपल्या भारतातला, आणि कॉमर्स बॅकग्राऊंड असेल तर त्यात CAच्या जोडीला CS, CWA किंवा MBA हे आपण 3 जोडीने पकडू शकतो. प्रोफेशनल कोर्सेस आहेत असे. त्याच्यात CAचं कोर सब्जेक्ट आपण म्हणता येईल, तर त्याच्यात मेन त्यांचं एक येतं ऑडिट, टॅक्सेशन येतं आणि अकाउंटन्सी म्हणजे फिनान्शियल रिपोर्टिंग जे आपण म्हणतो, हे मेन CAमध्ये कव्हर होतं. CS होताना काय येतं, त्याच्यात कॉर्पोरेट मॅटर्स म्हणजे कंपनी रिलेटेड जे काही आहेत, म्हणजे ड्राफ्टिंग झालं त्यांचं किंवा मीटिंग्स, हे जे टेक्निकल गोष्टी आहेत ते कंपनी सेक्रेटरी सांभाळतो किंवा त्याचं काम ते आहे. आणि CMAमध्ये येतं कॉस्ट अकाउंटंट, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज जे आहे त्यांचं पर्टिक्युलर एक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग असेल तर त्या रिलेटेड कॉस्ट्स किंवा ते कॉस्ट कटिंग त्याचं रिपोर्टिंग हे CMAचं काम आहे. CA होण्यासाठी म्हणून मुळात क्वालिफिकेशन काय लागतं आणि त्यामध्ये काय टप्पे आहेत? CAची सुरुवात आपण एक तर 2 प्रकारे एंट्री आहे. एक 12वी क्लिअर असेल तर तिथून तुम्ही CAची सुरुवात करू शकता, आणि दुसरा एक ऑप्शन आहे, तुम्ही जर कॉमर्स ग्रॅज्युएट असाल तर डिरेक्ट एंट्री आहे आपल्याला CA कोर्समध्ये, की त्याला एक फाउंडेशनची जी पहिली एंट्री आहे ती स्किप करून आपण इंटरमिजिएटमध्ये एनरोल होऊ शकतो डायरेक्ट एंट्री थ्रू. आणि 12वी नंतर असेल तर त्याच्यात 3 टप्पे येतात बेसिक, त्याच्यात फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल. या स्टेजेसविषयी आम्हाला थोडंसं इलॅबोरेट करून सांग. ग्लोबल लेवलला रेकग्निशन येण्यासाठी ICAIने म्हणजे आपल्या CA इन्स्टिट्यूटने त्याच्यात काही बदल केलेत कोर्सेसमध्ये, जे की 2024 पासून ॲप्लिकेबल होत आहेत. तर त्याच्यात काही काही चेंजेस झालेत, काही गोष्टी त्यांनी आहेत त्याच कंटिन्यू ठेवल्या आहेत. तर त्याच्यात पहिली आहे ती फाउंडेशन लेवल. त्याच्यात बेसिक 4 सब्जेक्ट असतात, 100 मार्काचे प्रत्येकी, आणि त्याच्यात MCQ आणि थेअरी सब्जेक्ट स्वरूपात पेपर्स राहतात, आणि ज्याच्यात पासिंग क्रायटेरिया आहे मिनिमम 50% सगळ्या विषयांमध्ये. ते क्लिअर झाल्यावर तुम्ही इंटरमिजिएट म्हणजे नेक्स्ट जी लेवल आहे त्याला तुम्ही अपेअर होऊ शकता. तू आता म्हणालास की पहिल्या लेवलला किंवा फाउंडेशनमध्ये 4 सब्जेक्ट असतात, तर त्यांची नावं कोणती आहेत? ते बेसिक सब्जेक्ट आहेत, म्हणजे तुम्हाला जेव्हा सुरुवात ह्या कोर्सची होण्यासाठी अकाउंटन्सी आहेत, त्याच्यात लॉज रिलेटेड आहेत, कॉस्टिंग आणि मॅथ्स आहे. तर ह्याची बेसिक तुम्हाला सुरुवात होण्यासाठी म्हणजे प्रोफेशनल कोर्सला पुढे जाऊन जे तुम्हाला लागणार आहे बेसिक्स, बरोबर. ते या फाउंडेशन या कोर्समध्ये इन्क्लूड होतं.
ओके. आणि मग इंटरमिजिएट लेवलला गेल्यानंतर अजून कोणते पेपर्स ॲड होतात किंवा काय बदल होतात? हां, तर आपण म्हटलं तसं फाउंडेशनला बेस आपला आधी पक्का होता. इंटरमिजिएटमध्ये त्याचं म्हणजे फाउंडेशन लेवलपेक्षा थोडं ॲडव्हान्स आणि त्याच्यात काही सब्जेक्ट त्यांनी ॲड पण केलेत. ॲज ऑन टुडे होताना कोर्स आहे त्याच्यात इंटरमिजिएटमध्ये 8 विषय होते. पण आता जो मगाशी म्हटल्याप्रमाणे की पुढच्या वर्षीपासून त्यांनी कोर्स बदलला आहे. तर त्याच्यात 8चे आता 6 विषय झालेत. 100 ओके. मार्काचे प्रत्येकी. त्यांनी काही काही विषय 2 आहेत ते एकाच विषयात इन्क्लूड करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यात बेसिक फाउंडेशनचे तर पेपर्स आहेतच, पण त्यात अजून बाकी म्हणजे आपण टॅक्सेशन म्हणू शकतो, इन्कम टॅक्स, GST किंवा कॉर्पोरेट लॉ हे त्याच्यात ॲड होतात. त्याच्यात परत एक टेक्निकल म्हणजे IT रिलेटेड पण एक सब्जेक्ट आहे. आणि त्याच्यात आता पासिंग क्रायटेरिया असं आहे की तुम्ही इंडिव्हिज्युअली पेपर वाईज 40% तुम्हाला पासिंग गरजेचं आहे. आणि ग्रुप वाईज म्हणजे ह्याच्यात आता 6 विषय म्हटल्याप्रमाणे त्याच्यात 2 ग्रुप आहेत. ग्रुप 1, ग्रुप 2 प्रत्येकी 3-3 पेपर्स. तर त्याच्यात तुम्हाला 40% पेपर वाईज पासिंग गरजेचं आहे आणि ग्रुप वाईज 50%. हे जेव्हा कंडिशन तुमचे फुलफिल होतात तेव्हा तुम्ही इंटरमिजिएट क्लिअर करता. फायनलसाठी तुम्ही अपिअर होऊ शकता. ओके. मग फायनल लेवलला गेल्यानंतर अजून वेगळं काय ॲड होतं आणि काय वेगळी तयारी करावी लागते? आता म्हटलं तसं पेपर्स आणि हे पॅटर्न सेमच आहे. म्हणजे आता इंटरमिजिएट आणि फायनल लेवलला केस स्टडी बेस्ड MCQ त्यांनी आणलेली आहे 30 मार्काची, की ज्यात निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आपण पद्धती म्हणू शकतो त्याच्यात. तर ते इंटरमिजिएट आणि फायनल लेवलला त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. आणि त्याच्यात इंटरमिजिएट शिवाय ॲडिशनल म्हणजे अजून ॲडव्हान्स लेवलची सब्जेक्ट्स आहेत किंवा त्या सब्जेक्टमधले काही प्रोव्हिजन म्हणा किंवा विषय जास्त डीपमध्ये त्यांनी केलेला आहे फायनल लेवलला. आणि त्याच्या आधी आपल्याला 2 प्रकारची ट्रेनिंग असतात फायनल लेवलला क्वालिफाय होण्यासाठी. तर आपण म्हटलं तसं इंटरमिजिएट हा दुसरा टप्पा. तर त्याच्यानंतर महत्त्वाचा टप्पा येतो तो आर्टिकलशिपचा. तुम्ही जेव्हा इंटरमिजिएटचे दोन्ही ग्रुप क्लिअर होता तेव्हा तुम्ही आर्टिकलशिप करू शकता. आर्टिकलशिप म्हणजे एक तुम्ही प्रॅक्टिसिंग CA अंडर तुम्हाला आर्टिकलशिप करायची असते. तर त्याच्यात नवीन जो कोर्समध्ये बदल झाला आहे त्याप्रमाणे 2 वर्षाचं ड्युरेशन आहे. आणि ज्यांना CA झाल्यानंतर भविष्यात प्रॅक्टिस करायची इच्छा आहे म्हणजे आपण सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस जे म्हणतो COP जी इन्स्टिट्यूट देते ते ज्यांना करायचं आहे त्यांनी CA क्लिअर झाल्यावर 1 वर्ष ॲडिशनल आर्टिकलशिप करायला लागेल. आणि आर्टिकलशिपच्या जोडीने इंटरमिजिएट क्लिअर झाल्यानंतर IT ट्रेनिंग आणि एक कम्युनिकेशन सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग आहे. ते एक 15 दिवस किंवा 100 अवर्सचं ते ट्रेनिंग असतं. ते करणे पण एक गरजेचं आहे. जसं म्हटलं तसं आपला लास्ट जो स्टेज आहे एक्झाममधली ती फायनल एक्झाम आहे आणि त्यासाठी क्वालिफिकेशन क्रायटेरिया जे आहेत की तुमची आर्टिकलशिप कंप्लीट झालेली पाहिजे 2 वर्ष. आणि आधी म्हटलं तसं जो नवीन कोर्स आणला आहे पुढच्या वर्षीपासून त्याच्यात इन्स्टिट्यूटने फायनल लेवलच्या आधी म्हणजे क्वालिफिकेशन क्रायटेरियासाठी सेल्फ पेस्ड ऑनलाईन मॉड्यूल्स आणलेत 4. त्याच्यात सेट A आणि B जे आहेत सेट पहिले 2 ते कंपल्सरी आहेत. आणि दुसरे जे 2 सेट आहेत सेट C आणि सेट D हे तुम्ही स्पेशलायझेशन म्हणजे त्याच्यात इलेक्टिव्ह पद्धतीचे आहेत की जे तुम्हाला जे भविष्यात स्पेशलायझेशन करायचं आहे तर ते तुम्ही चूज करू शकता या 2 सेट्समध्ये. आणि जेव्हा तुम्ही हे 4ही मॉड्यूल क्लिअर करता तेव्हा तुम्ही फायनल एक्झाम देण्यासाठी एलिजिबल होता. ओके. आर्टिकलशिप करत असताना नेमकं काय पद्धतीने काम केलं जातं? इंडियन एज्युकेशनमध्ये कसं आहे की मोर थेअरी भर दिला जातो आपल्याला आधीपासून बघितलं असेल. पण CA मध्ये प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे जेव्हा तुम्ही क्लिअर होता मेंबर होता तेव्हा तुम्हाला महत्त्वाचं सर्वात आहे काय तर प्रॅक्टिकल तुमचं काय लेवल आहे ती. तर त्याच्यासाठी आर्टिकलशिप हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काही करायचं आहे एकतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे किंवा जॉब करायचा आहे तर तो डिसिजन घेऊनच तुम्ही आर्टिकलशिप कुठे करायची हे ठरवलं तर उत्तम होईल. कारण शेवटी त्या 2 वर्षातला जो काही एक्सपिरियन्स तुम्ही घेणार असाल तोच तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणार आहे. आणि ज्यांना जॉब करायचा आहे मग त्यात तुम्ही परत फील्ड चूज करू शकता की आता फिनान्समध्ये पण आहे किंवा टॅक्सेशन झालं इंटरनॅशनल टॅक्सेशन झालं ह्या स्पेशल पर्पजसाठी सुद्धा आपल्याकडे CA फर्म्स आहेत प्रॅक्टिसिंग. तर तिथे सुद्धा तुम्ही आर्टिकलशिप करू शकता. आता आपण जसं म्हटलं की इंटरमिजिएट नंतर आपल्याला 2 वर्षांची आर्टिकलशिप करायला लागते. तर त्याच्यात तुमची भविष्यातली आवड किंवा तुम्हाला कॉर्पोरेट ह्याच्यात जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या इन्स्टिट्यूटने इंडस्ट्रियल ट्रेनिंग हा एक ऑप्शन ठेवलेला आहे की रेग्युलर आर्टिकलशिप करण्याऐवजी तुम्ही इंडस्ट्रियल ट्रेनिंग सुद्धा करू शकता. तू जेव्हा CAची तयारी करायला घेतलीस तेव्हा नेमका कोणत्या पद्धतीने अभ्यास केलास? तर मला ह्याची बेसिक माहिती मिळेल. आपल्या रत्नागिरीत एक प्रायव्हेट क्लासेस आहेत त्यांच्याकडून त्याची CA कोर्सबद्दल ॲडिशनल माहिती मिळाली. रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय आहे किंवा पुढे. आणि त्या क्लासेसमध्ये फाउंडेशन लेवलला मी त्यांच्याकडनंच गायडन्स वगैरे घेतलेला.
तर मग तिथपासून सुरुवात झाली आणि टाइम टेबल म्हटलं तर शाळेपासून सवय होतीच, पण आता सीए हा कोर्स ऐकलेलं होतं की भरपूर अभ्यास हवा आहे, त्यामुळे सुरुवातीला थोडं बसणं आणि जास्त वेळ अभ्यास, त्यामुळे ती सुरुवात झाली तिथून. पण मग तू प्रत्येक विषयासाठी वेगळा वेळ ठेवला होतास तुझ्या टाइम टेबलमध्ये की पेपर सोडवण्यावर जास्त भर दिलास? त्याबद्दल थोडंसं सांग. आपल्या 3 लेवलमध्ये म्हटलं तसं आता त्याच्यात काही काही स्कोरिंग सब्जेक्ट्स आहेत, म्हणजे आपण प्रॅक्टिकल बेस म्हणून काही थेरी आहेत, तर ओके. त्याच्यात अभ्यास करताना झालं असं की जे स्कोरिंग आहेत त्यालाच जास्त भर दिला होता. ग्रुप वाईज पासिंग आहे त्या म्हटल्यावर स्कोरिंग सब्जेक्ट आहे त्याला जास्त वेळ देणं गरजेचं होतं आणि त्याच्यात आवडीचे विषय आहेत तर त्याच्यात अजूनच जास्त वेळ, त्यामुळे बरोबर. स्कोरिंगसाठी बरं पडलं ते. हं. आणि काही थेरी सब्जेक्ट आहेत पण त्याला सुद्धा मिनिमम पासिंग क्रायटेरिया आहे इंडिव्हिज्युअल पेपर वाईज, त्यामुळे बरोबर. त्यालाही पुरेसा वेळ देणं गरजेचंच होतं. बरोबर. हे सगळं करत असताना हा मार्ग काय तो सहज सोपा नसणार आहे. काही ना काही प्रॉब्लेम्सना तुला फेस करावंच लागलं असेल. तर हो. नेमकी कोणती आव्हानं समोर आली? माइंडमध्ये एका जागेवर टेन्शन ते राहतच की आपण हं. हो क्लिअर नाही हो काय कसं काय, कारण इंटरमिजिएट लेवलला एका ग्रुपला थोडं फेल्युअर आलेलं, तर तिथून थोडं एक म्हणजे बॅकलॉग किंवा हे म्हणू शकतो आपण टेन्शन किंवा एक मेंटल स्ट्रेस आलेला होता कंटिन्यू पासिंग होता. किंवा बरोबर. म्हणजे आपण आता नाही म्हटलं तरी आता हे प्रोफेशनल एक्झाम आहेत म्हटल्यावर त्याच्यात स्पर्धा आलीच हं. कुठेही बरोबर. म्हटलं तरी, त्यामुळे तो एक स्ट्रेस होता. पण तिथूनच आपण स्वतःला मनाला आवर घालणं किंवा मेंटल हेल्थ जे म्हणतो आपण, हं. तर त्याला आपल्या आवडी जर आपल्या सोबत असतील ती फेज आपल्याला क्लिअर करणं सोपं झालं. माझ्याही बाबतीत तेच झालं, म्हणजे काही काही हॉबीज किंवा छंद जे म्हणू, तर त्यामुळे मला ती फेज क्लिअर करणं सोपं गेलं. त्यात आणि घरच्यांचा आणि मित्रांचा तर सहभाग होताच, सगळ्याला त्यांचा प्रत्येकाला support लागतोच, त्याच्याशिवाय महत्त्वाचा आपण नाही करू शकत. बरोबर. तू आता म्हणालास की या काळामध्ये तुझे छंद आणि आवडी-निवडी या तू जोपासलास आणि त्याचा तुला उपयोग झाला. नेमके तुझे छंद कोणते आहेत आणि ते तू कसे जोपासलेस? त्या शाळेत असतानापासून मला चित्रकला किंवा ड्रॉइंग स्केचिंगची आवड होती. तर शाळेत असताना मी इंटरमिजिएट आणि एलिमेंटरीच्या एक्झाम आहेत ड्रॉइंग रिलेटेड, तर त्या दिल्या होत्या. नंतर 12वी पर्यंत सुद्धा चित्रकलेची आवड जोपासली होती, वेळ मिळत होता. पण 12वी नंतर जेव्हा फाउंडेशन झालं, आर्टिकलशिप सुरू झाली, तर आपला कोर्सच असं आहे की त्याला मला पूर्ण वेळ जेवढा आधी देत होतो तेवढा वेळ देता आला नव्हता. म्हणजे मनात ते कायम राहायचं की आपण हे केलं पाहिजे, वेळ काढला पाहिजे. पण नंतर परत कोविडच्या पिरियडमध्ये वेळ मिळालेला, कारण आमच्या एक्झाम ओके. झाल्या नव्हत्या, एक अटेम्प्ट स्किप झालेला. तर त्यावेळेत परत मी ते कंटिन्यू केलं आणि म्हणजे एक लक्षात आलं की हे आपण कायम ठेवलं पाहिजे. अजून म्हटलं तर सायकलिंग आणि स्विमिंगची पण आवड आहे. फिजिकल एक ॲक्टिव्हिटी म्हणून जोडीला ते हवं, त्यामुळे आठवड्यातून महिन्यातून 1-2 वेळा सायकलिंग चालू असतं. प्रवासाची आवड लहानपणापासूनच होती आणि त्याच्यात पुण्यात गेल्यानंतर काही काही ट्रेक ग्रुप्स हे ओळखीचे झाले, किंची ओके. आवड तिथून निर्माण झाली. मग 2019 मध्ये कलावंतीण ट्रेक केला. नंतर गेल्याच वर्षी आपल्या रत्नागिरीतलाच एक ग्रुप आहे, त्यांच्या थ्रू कळसुबाईला गेलो आणि अरे वा. तिथे गेल्यावर जो काय आनंद मिळाला, लक्षात आलं की हे आपल्याला कायम ठेवलंच पाहिजे. तो एक वेगळाच आनंद होता. प्रोफेशनल फील्ड आपलं झालं वेगळं, पण हे जी ॲक्टिव्हिटी आहे ही मनासाठी आणि आपल्या आनंदासाठी कायम खूप ठेवलीच महत्त्वाचं. पाहिजे. आता तू CA या क्षेत्राविषयी माहिती देतोयस. तर CA फायनल क्लिअर झाल्यानंतर अजून पुढे काही ॲडव्हान्स कोर्सेस वगैरे असतात का? आणि जर असतील तर त्यांचा काय बेनिफिट आहे? हां, आता आपण म्हटलं तसं आपली जी इन्स्टिट्यूट आहे ICAI, तर ही CA क्लिअर झाल्यानंतर म्हणजे मेंबर्ससाठी सर्टिफिकेट कोर्सेस आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत. तुम्हाला स्पेशलायझेशन करायचं असेल तर त्याच्यात ते तुम्ही कोर्स सिलेक्ट करू शकता. तर त्याच्यात बँकिंग एक विषय झाला किंवा कोऑपरेटिव्ह ऑडिट्स, फॉरेन्सिक ऑडिट किंवा इंटरनॅशनल टॅक्सेशन किंवा आपण ग्लोबल लेवलला जे म्हणतो IFRS, म्हणजे त्याच्यात फिनान्शियल रिपोर्टिंग हा एक विषय येतो. तर हे एक तुम्ही करू शकता. CA क्लिअर झाल्यानंतर तुम्ही बाकी MBA किंवा लॉ सुद्धा LLB जे म्हणतो ते सुद्धा करू शकता. आणि म्हटलं तसंच मेंबरशिप एकदा झाल्यानंतर किंवा CA क्लिअर झाल्यानंतर तुम्ही DISA आणि CISA, DISA हा डिप्लोमा कोर्स आहे, हा आपल्या इंडियन इन्स्टिट्यूटचा आहे, आणि CISA म्हणजे सर्टिफिकेट कोर्स ऑन सिस्टीम सिक्युरिटी ऑडिट हा US बेस्ड कोर्स आहे. तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला बँक ऑडिटमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. हे झाले आपले भारतातले कोर्सेस किंवा भारतातले एक्झाम झाले किंवा डिग्री आपण म्हणू. CAच्या जोडीने प्रोफेशनल कोर्सेस म्हणू तर त्याच्यात एक CPA म्हणून आणि CFA जे US बेस्ड कोर्स आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याला ग्लोबली रेकग्निशन मोस्टली कंट्रीजमध्ये आहे. आता त्याच्यात CPA चा फुल फॉर्म आहे सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट. CA इक्विव्हॅलंटच कोर्स आहे की ज्याच्यात अकाउंटिंग आणि फिनान्शियल रिपोर्टिंग जो म्हणतो आपण कोर सब्जेक्ट, तर त्या रिलेटेड तो कोर्स आहे. आणि ज्यांना फायनान्समध्ये आवड आहे CFA करू शकता, ज्याचा फुल फॉर्म आहे चार्टर्ड फिनान्शियल ॲनालिस्ट. हा सुद्धा US बेस्डच कोर्स आहे. त्याच्यात सुद्धा 3 लेवल्स असतात.
आणि अजून एक ACCA म्हणून एक कोर्स आहे की जो UK बेस्ड आहे. त्याचा फुल फॉर्म असा की असोसिएशन ऑफ सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट्स. ती एक ग्लोबल बॉडी आहे. हं. वर्ल्ड वाईड जे काही अकाउंटिंग बॉडीज आहेत आपल्या, जशी की आपली ICAI इंडियन बॉडी आहे, तशा सगळ्या ग्लोबली बॉडी एकत्र येऊन तो एक कोर्स आहे. ओके. CA क्लिअर झाल्यानंतर तू काय करायचं ठरवलंयस? प्रॅक्टिस की जॉब? तर आधी म्हटलं तसंच की लहानपणापासूनच घरात ते वातावरण होतं, त्यामुळे आतूनच ते एक निर्माण झाली आवड की प्रॅक्टिस. कारण की बाबांची आम्ही बघतो आहोत, तर म्हटलं तसं की माझी आर्टिकलशिप रत्नागिरीतले CA आहेत, CA वरदराज पंडित यांच्याकडे झाली. आणि आर्टिकलशिपच्या त्या 3 वर्षात सर आम्हाला आधीसुद्धा त्यांनी आम्हाला गायडन्स दिलेलं होतं, त्यामुळे त्यांची आधीपासून ओळख होती. आणि आर्टिकलशिपच्या काळात प्रोफेशनल जे काही नातं आहे ते अजून वाढलं आणि त्याच्यात प्रॅक्टिसमध्ये अजून आवड निर्माण झाली. त्यामुळे नक्कीच भविष्यात हेच की प्रॅक्टिस करायची आहे रत्नागिरीमध्ये. आणि जे बाकी असे आपले युवक दोस्त असतील की जे या डाऊटमध्ये असतील की काय जास्त चांगलं, प्रॅक्टिस करणं की जॉब करणं, तर त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच. आधी म्हटलं तसं की तुम्हाला आधीच हा डिसिजन घेतला पाहिजे की तुम्हाला प्रॅक्टिस करायची की जॉब. आणि तुम्ही जेव्हा 2 वर्षाची आर्टिकलशिप करता, की तुम्हाला उत्तर त्याचं मिळतं की तुम्ही जॉबसाठी चांगले आहात, योग्य आहात किंवा प्रॅक्टिससाठी. तर ओके. म्हणून ती 2 वर्षाची जी आर्टिकलशिप आहे ती एक महत्त्वाची आहे. ज्यांना हायर लेवलसाठी काम करण्याची इच्छा आहे, म्हणजे जसं आपण म्हणू इंटरनॅशनल टॅक्सेशन किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंग, वेल्थ मॅनेजमेंट किंवा मर्जर ॲक्विजिशन असे जे विषय आहेत, ते मेट्रो लेवल सिटीजमध्ये किंवा कॉर्पोरेट आपण जे सिटीज म्हणतो मुंबई, ओके. पुण्यासारख्या, तर त्या तिथेच आपल्याला अवेलेबल आहेत. आणि प्रॅक्टिस की जॉब हा शेवटी प्रश्न हा झाला सब्जेक्टिव्ह, ज्याचा त्याचा हा प्रश्न आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही एक्सपिरियन्स घेत असताना किंवा तुम्हाला इन्स्टिंक्ट जे काही येत आहेत तो डिसिजन घेऊ शकता की प्रॅक्टिस की जॉब. CA होणं ही तशी सोपी गोष्ट नाही आहे. तर अनेकदा असं होतं की कधी कधी आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये किंवा 2 अटेम्प्टमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त अटेम्प्टमध्ये सुद्धा क्लिअर करू शकत नाही. मग अशावेळी हळूहळू ते डिप्रेशन यायला सुरुवात होते की इतकी वर्ष झाली आपण सतत प्रयत्न करतोय, अजूनही आपल्याला तेवढं यश आलेलं नाही आहे. आणि मग या डिप्रेशनमध्ये कधी कधी मग सेल्फ डाऊट ही एक गोष्ट यायला सुरुवात होते की नेमकं मग माझी आवड या क्षेत्रात आहे की नाही, किंवा मग मला हे पुढे जमणार आहे की नाही, आणि जर जमणार असेल तर ते किती काळात. मग अशावेळी जेव्हा स्वतःवरचा विश्वास थोडासा कमी व्हायला सुरुवात झालेली असते, तेव्हा नेमकं स्वतःला कसं मोटिवेट करायचं? म्हटलं तसंच की ह्याच्यात आपल्या CA कोर्स करताना जी जिद्द चिकाटी लागते, याबरोबर आपलं मेंटल बॅलन्स जो आहे, आपलं मेंटल हेल्थचा, आणि मुळात पेशन्स ही अशी जी रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला कोर्स पूर्ण होईपर्यंत तुमच्याकडे पेशन्स असलेच पाहिजेत. आपण आपलं इनपुट देतो, पण सगळ्याच गोष्टी आपल्याच ह्याने वर्कआउट होतील असं नाही. त्यामुळे पेशन्स मुळातच असले पाहिजेत. आणि माझ्याही बाबतीत हे घडलं फायनल लेवलला की काही अटेम्प्ट्स लागले, म्हणजे निगेटिव्ह रिझल्ट लागत गेला. ओके. मध्ये कोविड आला, त्याच्यात एक 6 महिन्यांचा गॅप गेला. म्हणजे तिथे एक जाणवलं की जर आपल्याला करायचं आहे, आपलं ठरलेलं आहे, जिद्द आहे, तर मग सोडायचं नाही. पेशन्स ठेवून आपल्याला जे शक्य आहे किंवा आपला 100% आहे तो देत राहायचा. आपण क्लिअर होणार. आणि जर एकदा निगेटिव्ह रिझल्ट लागला तर पुढच्या एक्झामची तयारी करताना अजून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट्स करून किंवा अजून बरोबर. ॲडिशनल एफर्ट्स देऊन आपण ते क्लिअर केलं पाहिजे. आणि पेशन्स हे मुळातच असलेच पाहिजे. तू आत्ता म्हणालास की पेशन्स अतिशय महत्त्वाचे असतात, आणि तू सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये फेल्युअर फेस केलेला आहेस. तर जेव्हा असं झालं की तुझा एखादा अटेम्प्ट नाही क्लिअर झालाय, त्यावेळी पुढचा अटेम्प्ट देण्यासाठी तू काय वेगळे प्रयत्न केलेस अभ्यासाच्या दृष्टीने? तर आपलं एज्युकेशन सिस्टीम जी म्हटली तशीच की आपण 10वी 12वी किंवा कॉलेजेसपर्यंत आपल्या रेग्युलर एक्झाम्स पण सुरू राहतात, युनिट टेस्ट म्हणून. त्यामुळे आपली प्रॅक्टिस मुळातच तिथे होते आणि फायनल एक्झामला त्याची भीती आपल्याला राहत नाही. तर आपल्या CA कोर्समध्ये पण असं आहे की आपली इन्स्टिट्यूट जी आहे ICAI ही मॉक टेस्ट सिरीज कंडक्ट करतात. तर आपल्या इन्स्टिट्यूटच्या ज्या मॉक टेस्ट वगैरे आहेत, तर त्याची तयारीसुद्धा मी पुढच्या एक्झामसाठी केली. आणि त्याचा फायदा नक्कीच मला पुढच्या एक्झामला झाला की जी फायनल लेवलची भीती किंवा त्या 3 तासातली जी आपली तयारी आहे एक्झाम देणं, त्या एक्झाम ॲटमॉस्फिअरमधलं जे काही कंडिशन्स आहेत, तर ती कंडिशन आपण आधीच जर एक्सपिरियन्स केली किंवा आधीच आपण जर ती टेस्ट किंवा मॉक टेस्ट जे आपण म्हणतो ते जर आपण त्याच्यातनं गेलो, तर फायनलची भीती कमी होते, फायनल एक्झामची. आणि त्याचा नक्कीच फायदा होतो की 3 तासात टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, कुठले प्रश्न आधी सोडवायचे, पेपर रिडिंगसाठी मिळणारा वेळ, त्याच्यात टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, किंवा जे कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत तो कधी सोडवायचा, काय सोडवायचं, ह्याचं टाईम मॅनेजमेंट जे आहे हे टेस्ट सिरीज किंवा मॉक टेस्टमध्ये जास्त लवकर कळलं किंवा त्याचा उपयोग ओके. फायनल एक्झाम म्हणजे ॲक्च्युअल जी एक्झाम आहे त्याच्यात झाला.
तर आज तू CA या करिअरविषयी आम्हाला खूप छान माहिती दिलीस. एक शेवटचा प्रश्न, की आपल्या युवक दोस्तांना की जे या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना काय सांगशील? प्रोफेशनल आपला कोर्स आहे आणि सगळीकडे जसं आता म्हटलंय की स्पर्धा ही आलीच, त्यामुळे ह्या प्रोफेशनल कोर्समधला स्पर्धेचा ताण हा येणारच. त्यामुळे असं आहे की या कोर्समध्ये एकमेकांशी तुलना न केलेली चांगली. प्रत्येकाचा जर्नी हा वेगळा आहे, प्रोफेशनल जर्नी वेगळा आहे किंवा आपला एज्युकेशन जे म्हणतो आपण तो जर्नी प्रत्येकाचा वेगळा आहे. त्यामुळे इतरांशी तुलना करण्यात किंवा आपले कलिग्स, आपले फ्रेंड्स यांच्याशी तुलना करण्यापेक्षा आपण आपला परफॉर्मन्स कसा इम्प्रूव्ह होईल त्याच्यावर आपण जास्त काम केलेलं चांगलं. बरोबर. तर प्रतीक, तू आज इथे आलास, आम्हाला या क्षेत्राविषयी खूप छान माहिती दिलीस. अगदी डिटेल बेसिकपासून सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यास. मला खात्री आहे की आपल्या युवक दोस्तांना याचा निश्चितच फायदा होईल. पुन्हा एकदा तू इथे आलास त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला अनेक शुभेच्छा. धन्यवाद. मला तुम्ही इंटरव्ह्यूची संधी दिलीत ह्याच्यासाठी आकाशवाणीचे सुद्धा आभार. मित्रांनो, CA प्रतीक दिनकर माळी याच्यासोबत केलेली बातचीत ऐकली. आत्ताच आपण आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित युवावाणी हा कार्यक्रम ऐकला. याचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य केलं होतं रुची दळी हिने. सादर करते होते योगीराज बच्चे. चला तर मंडळी, आज पुरतं आपला निरोप घेते. पुन्हा भेटूच आपल्या लाडक्या युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय.